तर सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी हजेरी लावली होती। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांनी प्रचारात राबलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं। या स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रिकेत काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचं देखील नाव होतं। सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांऐवजी विशाल पाटलांनी स्नेहभोजनाला उपस्थिती लावली आणि त्यामुळेच चर्चांना उधाण आलंय। काही घटना सांगलीमध्ये घडल्या, विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये, लोकसभेच्या जागेसंदर्भात असेल, त्यामुळं काँग्रेसचा कार्यकर्ता हा नाराज झालेला होता। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा म्हणून स्नेह मेळावा ठेवला, स्नेहभोजन ठेवलेलं होतं। याचा उद्देश आमचा असा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो जोमानं कामाला लागला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून एक विधानसभेची पेरणी म्हणून आम्ही हा स्नेह मेळावा त्या ठिकाणी ठेवलेला होता। दुसरं कोणतंही उद्दिष्ट त्या ठिकाणी नाही।